नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर असे उपाय बघणार आहोत जे आपल्याला कार्तिक पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला करायचे आहेत। तर सर्वात आधी आपण बघूया की पौर्णिमा नेमकी कधी आहे। बघा 14 ऑक्टोबरला सायंकाळी 6:19 पौर्णिमा सुरू होत आहे, तर ती 15 ऑक्टोबरला रात्री 2:58 पर्यंत असणार आहे। त्यामुळे 15 ऑक्टोबरलाच पौर्णिमा आहे आणि सत्यनारायण कधी करावं हा जर तुम्हाला प्रश्न असेल तर आपल्याला 15 ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळी 5:30-6 वाजता सत्यनारायण करायचं आहे, जे आपण दर पौर्णिमेला करत असतो। तर तुम्हाला आता समजलं असेल की सत्यनारायण कधी करायचं आहे। त्याचप्रमाणे या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला 750 वाती पण जाळायच्या असतात। त्या 750 वाती कशा जाळायच्या, काय जाळायच्या याबद्दल लवकरच व्हिडिओ येईल। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरातली जी काही दारिद्र्य आहे, नकारात्मकता आहे ती समूळ नष्ट होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येईल। बघा, विशिष्ट दिनी विशिष्ट सेवेला खूप जास्त महत्त्व असतं। त्यामुळे जर एखाद्या विशिष्ट दिनी आपण एखादी विशिष्ट जेव्हा सेवा करतो किंवा उपाय करतो ना, तेव्हा त्याचं फळ आपल्याला खूप पटीने जास्त मिळत असतं। म्हणून हे जे काही विशिष्ट दिन असतात ना, या दिनाला आपल्याला हे उपाय किंवा सेवा करायच्या असतात। जसं की आता कार्तिक पौर्णिमा आहे म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत। खूप सुंदर साधे सोपे उपाय आहेत, पण तितकेच प्रभावी उपाय आहेत। त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। तर बघा, तुम्हाला कोणकोणते उपाय करायचे आहेत त्यातला सगळ्यात पहिला उपाय असा आहे की तुम्हाला 2 मोरपीस घ्यायचे आहेत। 2 मोरपीस घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला कार्तिक स्वामींच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे। आता तुमच्या जवळपास जर कार्तिक स्वामींचं मंदिर नसेल, तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता, कारण की या दिवशी स्वामींच्या केंद्रामध्ये कार्तिक स्वामींचा फोटो ठेवून त्यांचं पूजन केलं जातं। त्यामुळे तुम्ही स्वामींच्या केंद्रात पण जाऊ शकता किंवा जर तुमच्या जवळपास कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तर तिथे पण जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता। 2 मोरपीस तुम्हाला न्यायचे आहेत आणि ते दोन्ही मोरपीस तुम्हाला कार्तिक स्वामींच्या चरणांजवळ ठेवायचे आहेत आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातले जे काही संकटे, दुःख, अडचणी आहेत ते दूर करा, आमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करा। तुमची जी काही इच्छा असेल ती कार्तिक स्वामींना तुम्ही सांगा आणि त्यातला एक जो मोरपीस आहे त्यातला एक मोरपीस तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे। एक मोरपीस इथेच ठेवायचा आहे त्यांच्या चरणांजवळ आणि दुसरा मोरपीस तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे आणि घरी आल्यावर तो मोरपीस तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला लावायचा आहे। तुमच्या घराची दक्षिण भिंत लक्षात घ्या, तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला तुम्हाला तो लावायचा आहे। त्याला हळद कुंकू अक्षता तुम्हाला व्हायचे आहेत, पंचोपचार त्याची पूजा तुम्हाला करायची आहे, धूपदीप ओवाळायचा आहे आणि त्याचप्रमाणे रोज तुम्ही या मोरपिसाला अगरबत्ती तुम्हाला ओवाळायची आहे। जेणेकरून बघा, याचा अजून एक फायदा आपल्याला होतो की आपले अडकलेले पैसे आहेत ना ते आपल्याला मिळायला सुरुवात होते। जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील, तुमच्या हक्काचे कुणाला तुम्ही उसने दिलेले असेल पण ते जर देत नसेल तुमचे पैसे परत माघारी, तर तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला याचा 100% अनुभव येईल। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातली जे काही संकटे, दुःख, दारिद्र्य जे काही ते नष्ट होतं आणि आपली प्रगती होत राहते, भरभराट होत राहते। त्यामुळे हा एक सुंदर असा उपाय आहे जो तुम्हाला या दिवशी करायचा आहे। तुम्हाला माहीत असेल की कार्तिक स्वामी ही गणपती बाप्पांचे भाऊ होते आणि कार्तिक स्वामींचं वाहन म्हणजे मोर, त्यामुळे हा मोरपिसाचा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे। त्यानंतर दुसरा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तो म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला काही शब्द काढायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरातले जे काही दारिद्र्य आहे, जी काही नकारात्मकता आहे ती नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते। बघा, कधी कधी असं होतं ना, आपण खूप कष्ट करतो, खूप मेहनत घेतो, पण आपल्या कशाला पाहिजे तसं फळ मिळत नाही, पाहिजे तसं यश मिळत नाही। आपल्या कशाला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय आणि सेवा विशिष्ट दिनी करत असतो। त्यामुळे सगळ्यांनी हे उपाय करण्याचा प्रयत्न करा। तर हा उपाय तुम्हाला कार्तिक पौर्णिमेला, त्रिपुरारी पौर्णिमेला चंद्रोदयाच्या वेळेस करायचा आहे। लक्षात घ्या, चंद्रोदयाच्या वेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा त्याच्या पाठीमागच्या बाजूस तुम्हाला हे शब्द लिहायचे आहेत। आपल्या घराचा मुख्य दरवाजा त्याच्या पाठीमागच्या बाजूस, लक्षात घ्या, पाठीमागची बाजू, पुढची नाही, पाठीमागच्या बाजूला आपल्याला हे शब्द लिहायचे आहेत अष्टगंधाने। हळदी कुंकवाने लिहायचे नाहीत, अष्टगंधाने आपल्याला हे शब्द लिहायचे आहेत। आता बघा, शब्द कसे लिहायचे आहेत तर तुम्हाला हे शब्द पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसूया व क्षमा या 6 कृतिकांचे स्मरण करून, म्हणजे बघा या ज्या काही 6 कृतिका आहेत त्यांचे स्मरण करून आपल्याला हे पुढचे शब्द आहेत जे 5 ते आपल्याला मुख्य दरवाजाच्या पाठीमागच्या बाजूस लिहायचे आहेत अष्टगंधाने। आता शब्द कोणते लिहायचे आहेत ते बघा, कार्तिकेय, खडगी, वरुण,
हुताशन व सशुक. तुम्हाला स्क्रीनवर पण मी लिहून देते. तर हे शब्द आहेत जे आपल्याला मुख्य दाराच्या पाठीमागच्या बाजूस लिहायचे आहेत अष्टगंधाने. आता बघा, हे शब्द लिहिल्यावर आता तुमचा प्रश्न असेल की हे शब्द किती दिवस ठेवायचे किंवा कधी पुसायचे. तर असं काही नाही आहे. जेव्हा तुम्ही पुढच्या वेळेस तुमचा मुख्य दर्जा पुसाल तेव्हा तुम्ही हे शब्द पुसू शकता. जोपर्यंत आहे तोपर्यंत राहू द्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे शब्द आपल्या मुख्य दर्जाच्या पाठीमागच्या बाजूस लिहायचे आहेत. यामुळे आपल्या घरात दारिद्र्य नकारात्मकता समूळ नष्ट होते आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी येते. हा उपाय आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला रात्री चंद्रोदयाच्या वेळेस करायचा आहे. तर सगळ्यांनी हे उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. अजिबात विसरू नका. बघा, या दिवशी या उपायांना खूप जास्त महत्त्व आहे. आपल्या सेवा मार्गातलेच हे उपाय आहेत आणि जे आपल्याला करायचे आहेत. त्यामुळे आवर्जून हे उपाय करा. आता बघा, हे शब्द लिहिल्यावर तुम्हाला त्याची पंचोपचार पूजा करायची आहे. आता पंचोपचार पूजा करायची म्हणजे काय, त्यांना तुम्हाला हळद कुंकू अक्षदा व्हायचे आहेत, धूप दीप ओवाळायचं आहे ते शब्द लिहून झाल्यावर. तर अशा वेळी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. या दिवशी सगळ्यांनी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. तर चला, ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा नवीनशासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.